मोहोळ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आत्ता नरखेड येथील पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तुमचं नाव काय म्हणलं? नमस्कार, मी महेश दत्तात्रय राऊत. हां हां. मुक्काम पोस्ट नरखेड, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हम्म. या पूरग्रस्त परिस्थितीचं या ठिकाणी या नरखेडचे शेतकरी तुकाराम तागडे, हां सुदामबाप्पा राऊत, हां हां. मी स्वतःही या नदीच्या पलीकडे मी ही शेतकरी आहे. बरं, तुम्हाला नदीकडे जाता येत नाही म्हणजे आता काय? मला जाता येत नाही म्हणण्यापेक्षा आता ही मोहोळ वैराग रोड आहे, हां हां सध्या हां. त्याची वाहतूक पूर्ण थांबली आहे. बरं आणि या मोहोळ वैराग रोड वरती पाणी आहे. बरं, हे आपलं शेत जे आहे ते पूर्ण मोहोळ टोच आहे. रोड टच जमीन आहे. हा, आणि इथनं नदी किती लांब आहे? आता नदी 200 मीटर पर्यंत आहे. हा हा या ठिकाणी 200 मीटर पर्यंत नदी आहे. म्हणजे पात्र. हा हा. त्याच्या पलीकडे आमचं क्षेत्र आहे. बरं, म्हणजे बरं. नदी ओलांडून आमची शेती आहे. हा हा. सुदाम भारत राऊत, बर. मी स्वतः महेश दत्तात्रय राऊत. हा आणि या आप्पाचा आता या ठिकाणी 2 म्हशी ऐका, हा हा. म्हणजे त्या म्हशीचा तपासच नाही. म्हशी वाहूनच गेले. म्हशी वाहून गेल्या. याच्या 2 गायी, हा हा. माझ्या स्वतःच्या 1-2-3 गायी. हा. म्हणजे ती कुठं आहेत त्याचा काही तपास लागता येत नाही. आणि शेतीचं बघितलं गेलं तर सोयाबीन. हा, सोयाबीन तर काय पाण्यात सोयाबीन दिसते. म्हणजे ऐका, सोयाबीन ही रोडच्या टच आहे, म्हणजे चढावरच आहे, दिसत नाही. नदीच्या बाजूचा भाग बघितला तर ऊस आहे. ऊस आहे. ऊस कुठंच तुम्हाला दिसणार नाही. 20 कांड्यावरचा ऊस आज सुद्धा शेरडा दिवसानंतर काल तर काय दिसतच नव्हतं. काल तर पूर्णपणे बघा इथं रस्त्यावरती गुडघे एवढं पाणी पाणी होतं. होतं. आता थोडासा कमी आहे. हम्म, आणि हम्म. कमी म्हणण्यापेक्षा बी थोडासा चढ अजून बी आहेच. हा हा. 15-16 या- खत. आणि या आपाच्या शेड मध्ये हा हा. 15 ते 20 ठिकी खत आहे आता सध्या. पण तुम्ही परत ती विरघळून गेला असणार ना तिला आता. खराब झाला, त्याचा काही विषय विषय नाही. नाही. हा. हे खत कितीचा अंदाजे किती नुकसान झालं ते? नुकसानाचा अंदाज आता आहे का काय? तसं काही सांगू शकत नाही. म्हणजे 20-25 बॅगा म्हणलं तरी 40-45 हजारापर्यंत म्हणजे काय न करता म्हणजे नुसतं पाण्यात गेलेलं. म्हणजे अजून खत टाकायचं होतं, टाकायचं. आणून ठेवलेला खत गेला. गेला. बरं. आणि ज्या ठिकाणी पाणी द्यायची मोटर आहे हा हा. त्या मोटरपाशी 15 ते 20 फूटवर मोटरवर पाणी पाणी आहे. आहे. मग ते पाण्यात मोटर राहिली का गेली हा पण सांगता येत मोटर तुम्हाला नवीन घ्यावी लागते का काय ते अजून बघितल्याशिवाय लक्ष देणार नाही. वस्ती ऐका, प्रत्येकाची वस्ती ही चढावर असते. हा हा, बरोबर आहे. चढावर वस्ती असून सुद्धा त्यात पवनाव पाणी आहे. हा. म्हणजे आता इथून आपण तिथं जायचं तर पवावं लागणार तिथं आपल्याला. हा. आणि पोहून जाण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे प्रशासनानं काय करावं ऐका, पंचनामा करायचा म्हणलं तर शेतकऱ्याला फोटो काढून ऐका हा, त्या हा. ठिकाणी जाता येत नाही. हा, हा, आणि हा. प्रशासन सुद्धा माझ्या मतीनं प्रशासनानं काय करावं, गांभीर्याने दखल घेऊन सरसगट पंचनामे न करता हा. सगळ्यांना आर्थिक भरभरून मदत द्यावी, ही आमची एक शेतकऱ्याची कळकळीची विनंती. आणि ही 1 वर्षाचं नुकसान झाले. हा. पुढं दुसरं पीक घ्यायला किंवा त्याचा रान नीट शेत नीट करायला काय तुमचा खर्च? अहो, जमीन दुरुस्त करण्याचा नाही, चालूचा जर हे आता बघितलं तर कुठलंच 1 रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी घेता येणार नाही नाही. शेतकऱ्याला. कारण सोयाबीन आहे का हाय, पण आता तुम्ही समोर बघताय हे जरी पाणी उतरलं तर ह्याचा काय उपयोग आहे का? खत झालंय ते पूर्ण. खत झाला. त्यामुळं काढण्याचं ही नाही, पण जी काय आता ही पिकं गेलेली आहे ते हा, हा. त्याचा पंचनामा न करता प्रशासनानं अगदी भरभरून मदत या ठिकाणी शेतकऱ्याला करावी, अशी एक मी शेतकरी या नात्यानं विनंती करतो.